तर नमस्कार. पोलीस पाटील भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट. जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती आलेली आहे. जाहिरात आलेली आहे. आरक्षण सगळ्यांचं जाहीर झालेलं आहे. पात्रता फक्त 10वी पास आहे. कोण फॉर्म भरू शकतं? सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं याचा अभ्यासक्रम काय आहे? कशी तयारी करायची? 80 मार्क कसे घ्यायचे? आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जायचं आणि सिलेक्शन पोलीस पाटील भरती घ्यायची. 15,000 रुपये सुरुवातीला तुमची पेमेंट आहे, वेतन आहे. आणि याच्यामध्ये वाढ होणार आहे का? तर हो. एकदा तुम्ही जॉईन झाला की 60 वर्षापर्यंत तुम्हाला काढता येत नाही आणि त्याच्यामध्ये अनेक इन्क्रीमेंट असणार आहेत. नुसते 15,000च नाही तर तुमची पेमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता पोलीस पाटील भरती संदर्भात पात्रता कोण आहे? ज्यांची फक्त 10वी पास आहे असे कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात का? तर कोणीही भरू शकत नाही. तुमच्या गावानिहाय आरक्षण जाहीर होतं. ज्या कास्टसाठी ती जागा सुटलेली आहे त्या कास्टच्याच उमेदवारांनी तिथं फॉर्म भरायचा. जरी इतरांनी फॉर्म भरला असेल तर निवड फायनल पोलीस भरतीमध्ये ज्या कास्टला जागा आहे त्या कास्टमधल्या उमेदवाराचीच होणार आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरताना जागा तुमच्या गावातली कोणाला सुटलेली ते महत्वाचं आहे. ज्या कास्टला सुटली असेल त्याच कास्टचा तो उमेदवार असावा. आणि जर एखाद्या गावामध्ये कास्टला जागा सुटली आणि एकाही उमेदवाराने फॉर्म नाही भरला तर मग ती तुमची जागा ओपन कॅन्डिडेटला जाते. मग ओपन मध्ये सगळे आले सगळे, ठीक आहे. मग ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन होईल. आता अभ्यासक्रम कोणता आहे आणि कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतोय ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल तर पटकन दिवशी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं फक्त 990 रुपयामध्ये पोलीस पाटील भरतीची जाहिरात. तुम्हाला पोलीस पाटील व्हायचे असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे. अनेक जणांनी, जालना जिल्ह्यातल्या खूप जणांनी आपली बॅच जॉईन केलेली आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारचं तुम्हाला मटेरियल सुद्धा दिलं जाणार आहे. मी जे काय तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मटेरियल देणार आहे, नोट्स असतील, प्रश्नपत्रिका असणार आहेत, सराव प्रश्नपत्रिका असणार आणि त्याच्यासोबत आपल्या ॲपमध्ये व्हिडिओ पाहिजे आहेत. हे सगळं तुम्हाला 80 प्रश्न कव्हर केले जाणार आहेत. आणि पोलीस पाटील भरतीला आपले जे काही व्हिडिओ असणार आहेत, आपली जे काही त्या ठिकाणी नोट्स असणार आहे, प्रश्नपत्रिका असणार आहे, त्याच्या बाहेरचा लक्षात ठेवा तुम्हाला एकही प्रश्न येणार नाही. जे मी शिकवणार आहे तेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत. तर त्यामुळे सगळ्यांनी ही बॅच आहे, बॅच जॉईन करायची आहे. बॅच जॉईन कशी करायची आहे? तर प्ले स्टोअरला जायचंय किंवा आपला नंबर तुम्हाला देतोय त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये हाय पाठवायचे, मी तुम्हाला लिंक पाठवल. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करायचं. आता बघा, तुम्ही जर पाहिलं असेल पोलीस पाटील तुम्हाला व्हायचं असेल तर हा आपला नंबर आहे. कुठला नंबर आहे? हा नंबर. या नंबरला हाय पाठवायचोय 95 52 62 95 63. हा माझा नंबर आहे. या नंबरला काय करायचं तुम्हाला? व्हॉट्सअपला हा नंबर माझा सेव्ह करून घ्या, गोविंद नवल सर नावाने. या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे, पोलीस पाटील भरती. मी आपल्या ॲपची लिंक तुम्हाला पाठवेल. त्या लिंकला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्ले स्टोर जाऊन ते ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यात पोलीस पाटील भरती नावाची बॅच आहे ती जॉईन करायची, पहिलंच ऑप्शन आहे, ठीक आहे. हा. आणि मग तुमचा अभ्यासक्रम काय आहे, तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे. तत्पूर्वी कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो? बघा, फॉर्म कोण भरू शकतोय? सगळ्यात नंबर आहे. पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुमच्या गावात जागा निघलेली आहे, भरायचं. पण कोण भरू शकतो? नंबर एक, वयाची अट आहे. नंबर एक तर तुमचं वय, ज्याचं वय 25 वर्ष पूर्ण आहे. 25 वर्ष पूर्ण आहे. 25 वर्ष पूर्ण असलेले सगळे जण फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर 45 वर्ष, 45 वर्षामध्ये असावं, 45 वर्ष पूर्ण नसावं. पूर्ण नसावं म्हणजे त्याचं 44 वर्ष 9 महिने 10 महिने 11 महिने काही दिवस असेल तरी फॉर्म भरू शकतो. 25 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 45 वर्ष पाहिजे. 45 पूर्ण नकोय, म्हणजे 46 वर्षात असेल तर चालणार नाही. वय वर्ष 25 ते 45 ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली अट आहे. या अटीत तुम्ही बसतायत का? तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे त्या गावानुसार, तुमचं गाव आहे या गावात पोलीस पाटील भरतीची रिक्त जागा आहे का? पोलीस पाटीलची रिक्त जागा आहे का? आणि जर पोलीस पाटीलची तुमच्या गावात रिक्त जागा असेल आणि तुमच्या गावातली कुठल्या कास्टला, तुमची कास्ट कुठली आहे, कोणत्या कास्टला जागा सुटलेली, जर ओपनला जागा सुटली असेल, कुणाला ओपनला जागा सुटलेली असेल
तर सगळे सगळे कास्टवाले तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये. मग इथं ओपनला जागा सुटली, सगळे कास्टवाले फॉर्म भरू शकता. ज्याला ह्या लेखीला 80 मार्क आहेत तुमचे आणि मुलाखतला 20 मार्क आहेत, असे दोन्ही मिळून तुमचे 100 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 100 मार्क. आणि ज्याला जास्त मार्क असणार आहे तोच इथं सिलेक्ट होणार आहे कुठल्याही कास्टचा. मग समजा तुमच्या गावामध्ये ईडब्ल्यूएस ला जर जागा निघाली असेल तर फक्त इथं फॉर्म कोणी भरू शकतं, पण पोलीस पाटी म्हणून सिलेक्शन होणार फक्त ईडब्ल्यूएस मधला. एखाद्या गावामध्ये एससीबीसी ला बघा, एससीबीसी ला जागा सुटली असेल, एससीबीसी हा बरोबर, एससीबीसी ला जागा सुटली असेल तर फक्त एससीबीसी मधलाच पोलीस पाटील होईल. एखाद्या गावामध्ये इकडे बघा एसबीसी ला निघली असेल तर एसबीसी मधलाच पोलीस पाटील होईल. एखाद्या गावात ओबीसी ला जागा सुटली असेल तर ओबीसी मधलाच उमेदवार पोलीस पाटील होईल. एखाद्या गावातला एनटी मध्ये जागा सुटली असेल सगळे एनटी, तर एनटी मधलाच त्या ठिकाणी पोलीस पाटील होईल. एखाद्या गावाला विजय मधला जागा सुटली असेल विजय, तर विजय मध्येच होईल. आणि त्यात महिला आरक्षण, महिलांसाठी जागा सुटली असेल तर तिथं फक्त आणि फक्त महिलाच उमेदवार पोलीस पाटील म्हणून भरती होईल. महिलांची सुद्धा तुमच्या कास्टनुसार जे जागा असते. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म, तुमचं वय वर्ष 25 पूर्ण असावं आणि 45 वर्ष, 25 ते 45च्या मधात कितीही वय वर्ष असेल तर सगळे फॉर्म भरू शकतात. त्याच्यासोबत तुमच्या गावात कुठल्या कास्टला जागा सुटली आहे त्या कास्टचे उमेदवार फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर पुढचं काय बघा, तुमचा अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा आहे. आता अभ्यासक्रम जर पाहिला असेल तुमचा तर बघा, तुम्हाला लेखी परीक्षा जी आहे, तुमची लेखी परीक्षा 80 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 80 मार्काला तुमची लेखी परीक्षा आहे. मुलाखत तुमची 20 मार्काला आहे. एकूण तुमचे 100 मार्क असे आहेत. आणि याच्यामध्ये ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन चालू एकाच गावामध्ये. समजा एक गाव आहे, एका गावामध्ये एका उमेदवाराला ह्या 80 पैकी 60 मार्क पडलेले आहेत आणि मुलाखतला 10 मार्क दिलेत. किती झाले? त्याचे 70 मार्क. दुसऱ्याला सुद्धा 60च मार्क पडलेत आणि मुलाखतला दुसऱ्याला 12 मार्क दिलेत. किती झाले? 72. याचं झालं सिलेक्शन. म्हणजे मुलाखत सुद्धा महत्वाची आहे. एखाद्याला 80 पैकी किती मार्क? 36 मार्क जर पडले असतील तरच तुम्हाला, म्हणजे या 80 मार्कापैकी 45% तुम्हाला मार्क मिळवणं गरजेचं आहे. 45% म्हणजे किती? 36 मार्क. या 80 पैकी 36 मार्क जर तुम्हाला पडले तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे, अन्यथा तुमचा विचार केला जाणार नाही. या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा बघून घ्या सगळे. ठीक आहे, हा तुमचा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रमात जर पाहिलं असेल तर सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न विचारतात, गणिताचे 20 प्रश्न आहेत, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे कुठला स्थानिक परिसर? तुमच्या जिल्ह्यासंदर्भात, तुमच्या तालुक्यासंदर्भात सगळा परिसर, त्याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न. आणि चालू घडामोडीचा समावेश 20 प्रश्न. काही ठिकाणी काही पोलीस पाटील भरतीच्या ज्या काय जागा आल्या होत्या, फॉर्म भरले, परीक्षा झाली, तर त्या परीक्षेमध्ये काही ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरण सुद्धा विचारलेलं आहे. मराठी व्याकरण सुद्धा दिलेलं आहे. काही ठिकाणी अभ्यासक्रमात दिलं नव्हतं पण प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरण सुद्धा विचारले. त्यामुळे तुम्हाला नुसतं इथं सामान्य ज्ञान नाही, गणित नाही, स्थानिक परिषद नाही, हे तर शिकवणार आहेत, त्याच्यासोबत मराठी व्याकरणचे सुद्धा सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. हे सगळे तुमचे प्रश्न कव्हर केले जाणार आहेत. आपण जी काय बॅच आहे त्या बॅचच्या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न येणार नाहीये. सगळेचे सगळे 80 क्वेश्चन आपल्याच बॅच मधून येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, तुमची सगळी परिपूर्ण तयारी घेतली जाणार आहे. हा आपला नंबर आहे, या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा. ज्यांना पोलीस पाटील भरतीची बॅच लावायची असेल त्या सगळ्यांनी हा नंबर सेव्ह करून घ्या गोविंद नवल सर नावाने. ठीक आहे, 95 52 62 95 63. शेवटचे 3 आहेत. किती ते शेवटचे 3 आहेत? दिसत नसतील तर परत इथे बघा. हे किती आहेत? तर 3 आहेत. 3 दिसतंय का? हा, माझ्या नावाने सेव्ह करा, हाय करा. तुम्हाला लिंक पाठवतो, डाउनलोड करून घ्या. बॅच पटकन दिवशी जॉईन करा, कारण तुमच्या गावामध्ये दुसरा सुद्धा उमेदवार असेल ज्याने फॉर्म भरलेला असेल. ही तुमचा सिलेबस आहे. इथं स्थानिक परिसराची माहिती, जालना जिल्हा संपूर्ण विशेष, तुमच्या तालुक्याची संपूर्ण माहिती. त्याच्यानंतर चालू घडामोडी जानेवारी 2025 पासून ते जुलै 2025 किंवा त्या ठिकाणी ऑगस्ट 2025 पर्यंत एवढ्या तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न विचारतील. काय विचारणार आहे ते सगळं सांगणारे, काही काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही. ठीक आहे, गणितामध्ये बेसिक पासून गणित शिकवतो. गणित तुम्हाला अवघड विचारतं, एकदम सोपं विचारतं. तेच बेसिक पासून गणित तुम्हाला शिकवतो. सामान्य ज्ञान संपूर्ण डिटेल घेतोय, काळजी करू नका. ठीक आहे, हा तुमचा सिलेबस आहे. ज्यांना बॅच जॉईन केली पटकन, हा तुमचा सिलेबस दिलेला आहे डिटेलमध्ये. जो दिलाय तशा प्रकारे आपण सगळं शिकून घेऊया, जेणेकरून तुमचा प्रश्न या बाहेरचा गेला नाही. आता चालू घडामोडी जर पाहिला असेल तर बघा,
राष्ट्रीय घडामोडी, पर्यावरण शास्त्र विषयक घडामोडी, हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ आणि अर्थव्यवस्था, व्यवसाय जग, विज्ञान, तंत्रज्ञान, ह्या ज्या सगळ्या घडामोडी तुम्हाला सगळ्या घेतील, काळजी करायची आवश्यकता नाही. बॅच जॉईन करा. ठीक आहे, ही संपूर्ण तुमची माहिती. आणि तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर किमान किती 80 पैकी किती मार्क येणं अपेक्षित आहे जर मुलाखत लागायचं असेल तर हे 80 मार्क आहेत. या 80 पैकी तुम्हाला 36 मार्क पडले पाहिजेत. 80 पैकी किती 36, तरच मुलाखतसाठी तुमचा विचार केला जाणार आहे. अन्यथा 36 पेक्षा कमी असतील तर विचार केला जाणार नाही. इथंच तुम्ही अपात्र ठरलेला. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सगळ्यांना शेअर करा ज्यांना पोलीस पाटील व्हायचं आहे त्यांना. आणि तुम्ही अजून बॅच जॉईन नसेल पटकन दिवशी बॅच जॉईन करून घ्या.